आता मराठा समाजाला आपल्याला नेतृत्व भेटलेलं आहे मनोज जरांगे पाटलांसारखं। आता इथे मराठे मी पाहतोय भरपूर महाराष्ट्रातून आलेले आहेत। जे घरी कोण मराठे बसले असतील त्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये जावा, का तर महाराज ज्यावेळेस होते शिवाजी महाराज त्यावेळेस असे शेती करायला कुणबी करायला जागा दिलेल्या असायच्या नदीच्या पलीकडे नदीच्या अलीकडे। त्यावेळेस काय आपल्याकडे रेकॉर्ड नसायचे किंवा मोजणी नसायची, काय नसायची। आता सोशल मीडिया फुल फॉर्म मध्ये आल्यामुळे आपण सगळे एकत्र आलेलो आहे। त्यावेळेस आपले पुरावे बी नष्ट झाले। जो घरी बसलेला मराठा असेल का तर त्याला एक उदाहरण देतो। आता पुणे सिटी सारखा एरिया आहे जे होळकरवाडी हांडेवाडी अशी जी आहे जी गावांची नावं पडलेत हे आमच्याच आडनावावरून गावांची नावं पडलेली आहेत। म्हणजे याचा अर्थ आमचं कुठलं तरी पूर्वज तिथं आलेला असणार आहे। खापर पंजोबा वगैरे जो कोण आहे त्याची तिथं नोंद काही ना काहीतरी सापडणार। आता या अधिकाऱ्यांनी गायब केले असतील, सापडू शकत नाही। हे काय आणि कुठच्या तारखेचं आहे, कधी हे बघा तुम्ही चेक करू शकता। याच्यामध्ये 1941चा 1941 इथे आहे। इथं नाव लिहिलेलं आहे प्रॉपरली, पण आज मी हे दाखवू शकत नाही की हे माझे खापर पंजोबा आहे का अजून कोण, हे मी दाखवू शकत नाही कारण रेकॉर्डच नाही ना। निगडे आहे हे सगळं असं आहे। आणि मनोज जरांगे पाटलांचं हेच म्हणणं आहे जर आमच्या नोंदी सापडलं तर तुम्ही आम्हाला का देत नाही। आणि सर्व समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभं आहे। सरकारने जागेवर यावं, सगळ्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावं। आणि काही नेते राजकीय नेते म्हणतात छगन भुजबळ सारखे नाही आम्हाला नाही त्याच्यावर मला बोलू द्या। छगन भुजबळ सारखे जे म्हणतायत की तुम्हाला कशाला पाहिजे काय पाहिजे। दादा तुम्ही काय सांगा, आप क्या कहेंगे? मी सोलापूर जिल्हा सोलापूर सिटी मधून आलेलो आहे आणि मी प्रथम आमरण उपोषण करताय सोलापूर जिल्ह्यामध्ये। सोलापूर कलेक्टर ऑफिस समोर मी 7 दिवस मनोज जरांगे आमचा मराठा होता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी 7 दिवस आमरण उपोषण केलं होतं। आपणच आपल्या मीडियाद्वारे दाखवलं की माझी 7व्या दिवशी तब्येत खालवली होती। आणि मला मराठ्यांच्या नेत्यांना एवढं सांगायचं आहे, छगन ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ रस्त्यावर उतरतंय, आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळकर उतरताय, तर आमच्या मराठ्याचे आमदार खासदार गेलेत कुठे? आज एवढा आमच्या मराठा समाजाचे सगळे आमदार नालायक आहेत। त्यांना मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर मंगळसूत्र चोर आहे गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळचा बोलवता धनी तो धनाजी पंत आहे फडणवीस। आणि मी आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सांगतो की या धनाजी पंताचा सुपडा साफ करायचा तर त्या नागपूरच्या तिथं जाऊन आम्ही सगळेजण त्याच्या विरोधात प्रचार करू।